नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्च 2022 गणित भाग 1 प्रकरण वर्ग समीकरण यावर आधारित आलेले प्रश्न आपण बघत आहोत. बघा, प्रश्न पहिला ए जो आहे त्यामध्ये परीक्षेत जो विचारलेला आहे तो आपण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून दाखवलेला आहे. आता प्रश्न पहिला बी मध्ये 1 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की मूळ कधी येते की डावी बाजू आणि उजवी बाजू जर असेल, डावी बाजू बरोबर जर उजवी बाजू आली तर मूळ आहे म्हणून आपल्याला सांगता येते, आणि डावी बाजून जर उजवी बाजू जर सारखी आली नाही तर आपल्याला सांगता येते मूळ नाही म्हणून सांगता येते आपल्याला. मग आता बघा, डावी बाजू आपण घेतली 2m चा वर्ग वजा 5m, 2 गुणिले m ची किंमत किती आहे 2 आहे, कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 2, 2 गुणिले 2 चा वर्ग म्हणजे किती आहे 4 वजा 10, 4 दुनी 8, 8 वजा 10 बरोबर आहे. आता 10 वजा 10 आहेत अधिक 8 आहेत म्हणजे किती येतील वजा 2 येतील. मग वजा 2 बरोबर 0 आलाय का नाही, वजा 2 बरोबर नाही 0, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येते, म्हणून डावी बाजू बरोबर नाही, नाही म्हणले की असे 2 रेघा द्यायची, डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू, डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. म्हणून काय लिहायचं की 2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही, 2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. एवढं जर लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क पडतो आहे. 1 मार्कासाठी गणित विचारलेलं आहे. तर तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा, बाकी त्यांना शेअर करा. नमस्ते.